A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। औषधे नसल्याने संताप, उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णांच्या वडिलांचे भीक मागू आंदोलन। औषधांसाठी बाहेरच्या मेडिकलचा आधार, आंदोलनातून जमा झालेले 121 रुपये आरोग्यमंत्र्यांना मनी ऑर्डरने पाठवण्याचा निर्धार। उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच याचा निषेध म्हणून एका रुग्णाच्या वडिलांनी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11:15च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्क भीक मागो आंदोलन केले। या अनोख्या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात काही काळ नागरिकांचे लक्ष वेधले गेले। शहरातील अल्ताफ पठाण हे आपल्या आजारी मुलीला उपचारासाठी 6 ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते। डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर आवश्यक असलेली काही औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगत ती बाहेरून मेडिकलमधून आणण्यास सांगितले असल्याचे अल्ताफ पठाण यांनी सांगितले। शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतरही औषधे बाहेरून खरेदी करण्याची वेळ आल्याने पठाण यांनी नाराजी व्यक्त केली। याच्या निषेधार्थ अल्ताफ पठाण यांनी 7 ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दरवाजासमोर बसून दस्ती टाकून भीक मागो आंदोलन केले। यावेळी नागरिकांनीही आंदोलनाला प्रतिसाद देत त्यांच्या दस्तीमध्ये पैसे टाकले। आंदोलनादरम्यान एकूण 121 रुपये जमा झाले। त्यानंतर अल्ताफ पठाण यांनी जमा झालेले 121 रुपये घेऊन घरी जाताना हे पैसे आरोग्य मंत्र्यांना मनी ऑर्डरने पाठवणार असल्याचे सांगितले। शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब व सर्वसामान्य रुग्णांना औषधे उपलब्ध होत नसतील तर त्यांनी उपचारासाठी कुठे जावे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याच्या चर्चा असून औषधांचा पुरवठा व उपलब्धतेचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शासनाकडून आरोग्य सुविधांसाठी निधी व औषधांचा पुरवठा होत असताना प्रत्यक्ष रुग्णांना औषधे उपलब्ध होत नसतील तर त्याची जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। शासकीय रुग्णालयात येताना गरीब रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने औषधांचा नियमित साठा उपलब्ध ठेवावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद, हिंगोली। हाँ, मैं अल्ताफ पठाण सामाजिक कार्यकर्ता। मैं यहाँ पर दवाखाने में बच्ची को लेकर आया था। यहाँ पे दवा नहीं है, डॉक्टर साहब ने बोले गोलियां बाहर से लिखे, जो दवाएं लिख के दिए वो गोलियां बाहर से लाओ बोले। मेरे पास पैसे नहीं थे, मैंने यहाँ भीख मांगो आंदोलन करा। जमा करके मैं दवा पैसे जमा करके आरोग्य मंत्री को यहाँ से भेजने का है। 121 रुपये पूरे जमा हुए, मनी ऑर्डर यहाँ पे आरोग्य मंत्री को करना है। ये दवाखाने का बहुत बेकार हाल है, ना डॉक्टर है ना गोलियां है, यहाँ कुछ भी नहीं है। पूरे गोलियां बाहर से लाओ बोले। 12 डॉक्टर तो 2 डॉक्टर रह रहे हैं, वो भी नहीं रहे कभी कभी। लोग बहुत परेशान है यहाँ पर। बाबरी काय झालं? मी कालपासून ॲडमिट आहे काय तर 1-2 सलाईन दिले आणि बाकी कालपासून मग काहीच नाही। एक इंजेक्शन दिलं याच्यामध्ये टोचून आणि त्याच्यानंतर आता पाठपासून येऊन बसलो तर सलाईन नाही, इंजेक्शन नाही, काही नाही। डॉक्टर आहेत की नाही ते? नाही, डॉक्टर कोणीच आले नाही। हां, कवापासून आले तुम्ही? मी कालपासून आहे। कालपासून आहेत का? आता माझ्या सुट्टी द्या म्हणून सुट्टी घेतली आणि त्या मॅडमचं आणि निघालो। काय झालं होतं तुम्हाला? मला ताप येत होती, उलटी होती। ठीक आहे।